तर कॉल आल्यानंतर मला एक व्यक्ती असा बोलला की तू दृढश्रीची तयारी करत होता तर तू या माज उतरला आणि तू संपलेला आहे असं आम्हाला ऐकायला आलं. तो शिरपूरही सोडलेला आहे. तर मी ते रडतही होतो. रिझल्ट लागला, मी फेल झालो. फेल झाल्यानंतर घरच्यांना समजलं की जे लोक म्हणायचे की हा काही करू शकत नाही जीवनात, तर त्यांना ते सिद्ध झालं. तो बार मी स्वतःच्या हाताने बाहेर काढला आणि पोराला बोललो टी शर्ट दे, लावलं आणि डॉक्टरकडे गेलो. त्या तयारीला लागलो आणि त्यातच मी घरच्यांसमोर माझे प्रेम प्रकरण मांडलं. एका रात्रीमध्ये दिवस पलटले. आजचे लोक असा विचार करता की जो अंगावर निघालेला कपड्यांवरून पोरगा घर सोडून जेव्हा त्याच्या खिशात फक्त 300 रुपये होते आणि जेव्हा तो फॉर्च्युनर गाडीत फिरतो तर लोक त्याची हिस्ट्री काढता आणि म्हणता की हा फॉर्च्युनर गाडीत फिरत आहे, याच्याकडे बॉडी आहे म्हणून कोणाला दमदाटी करत असेल किंवा हा 2 नंबरचे व्यवसाय करत असेल, असे आज लोक माझी हिस्ट्री काढता. मी जी अचिव्हमेंट घर सोडल्यानंतरची केलेली, माझ्याकडे आज 5000 स्क्वेअर फूटमध्ये स्वतःची जिम आहे, 2 प्रोटीन शॉप आहे. एक माझ्या शहादा शहरामध्ये आहे आणि एक शिरपूर शहरामध्ये. माझ्याकडे फिरायला फॉर्च्युनर गाडी आहे, बुलेट आहे. आणि मी जेव्हा घर सोडल्यापासून तर आजपर्यंत माझ्याकडे 200+ टायटल आहेत. जसे की धुळेश्री, महाराष्ट्रश्रीचे 8 टायटल आहेत माझ्याकडे. मिस्टर इंडिया 2 वेळेस आहे, मिस्टर युनिव्हर्स 1 वेळेस आहे. आणि आता माझी तयारी प्रिपरेशन जे चाललंय वर्ल्डसाठी चाललंय. नमस्कार, मी हरपाल भगवान सिंग राजपूत, प्रोफेशनल बॉडी बिल्डर, मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर इंडिया, महाराष्ट्रश्री. मी धुळे जिल्ह्यातील शिरपूर गावाच्या रहिवासी. मी लहानपणापासून खूप हट्टी होतो. माझी जिद्द अशी असायची की मला जी गोष्ट सांगितली जायची की ही करू नको बाबा, ती जास्त मी करायचो. माझी आई मला वारंवार सांगायची अमावस्येला पौर्णिमेला पोहायला जाऊ नको, पण मी जायचो. हे माझं वारंवार चालत असायचं. आणि माझं घरचं बॅकग्राऊंड बघितलं तर माझे वडील शिक्षक होते. शिक्षक असल्या कारणाने माझ्या कॉलनीतले लोक, माझ्या समाजातले लोक, माझ्या पप्पांचे मित्र त्यांना येऊन टोचून बोलायचे. ते पप्पांना लागायचं. ते बोलताना असं बोलायचे की तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचे पोरं घडवता शाळेत जाऊन आणि तुमच्या पोरगा आहे तरी कसा त्याकडे लक्ष द्या. तर घरी येऊन मी तेवढा मारही तेवढाच खायचो. आणि जेव्हा मी शाळेत जायचो तर माझी आई मला शाळेपर्यंत सोडायला यायची. जेव्हा गेटला माझी आई यायची सोडायला तर आई घरी पोहोचत नाही, त्याच्या आधीच मी घरी असायचो. आणि स्पोर्ट्सकडे येण्याचं कारण असं होतं, एके दिवस मी बेंचला बसलो होतो, विंडोमधून बाहेर बघत होतो. बघत असताना जे प्लेयर असतात किंवा खेळाडू असतात यांना प्रॅक्टिससाठी लवकर सोडलं जातं. तर मी विचार केला की यांना लवकर सोडलं जातं आणि मला अशी आवड नव्हती शिक्षणाची. मग मीही एके दिवशी शाळा सुटल्यानंतर गेलो आणि सरांना रिक्वेस्ट केली की मलाही याच्यात भाग घ्यायचा आहे. सरांनी मला सांगितलं की धनुर्विद्येत घेऊ शकतो. मग तेव्हा मी धनुर्विद्येत 9वीत असताना घेतलं. तर मी 1.5 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिस केली आणि स्टेट लेवलला मी गोल्ड मेडलिस्ट ठरलो. तर झाल्यानंतर जेव्हा मला सर बोलले की तू आता गोल्ड मेडल झाला आहे, तुला हे सर्टिफिकेट सांभाळून ठेव, जेव्हा तू पास होशील हे तुला 25 गुण प्लस होतील. तर मला खूप आनंद झाला की अभ्यास करून जी गोष्ट भेटत नाही ती ग्राउंडवर असून भेटते. तर मी विचार केला की ठीक आहे सर. मग जेव्हा मी 10वीला असताना 10वीत पास झालो आणि तेव्हा कळलं की 25 गुण भेटता. मग मी ते सेम फॉलो केलं 12वीलाही. पण 12वीला परिस्थिती अशी होती की जेव्हा मी 12वीला गेलो तर मी धनुर्विद्येत तो होतो, तेव्हाही स्टेट लेवलला मी गोल्ड मेडलच घेतलं होतं. आणि तेव्हाही मला माहीत होतं की 25 गुण भेटतील. पण मी असा विचार केला की आता पुढे करायचं तरी काय. 12वीची एक्झाम दिली गेली, सुट्ट्या होत्या. तर मी तिथं हनुमान व्यायामशाळा म्हणून होती, त्या हनुमान व्यायामशाळेला जायला लागलो. जाताना तिकडं मी डिप्स वगैरे मारायचो. तिकडे जे फोटो होते त्यांना बघून मला असं वाटायचे की यांची सारखी बॉडी माझी बनणार तरी कधी. तर रोज बघायचो. एके दिवशी एक पोरगा भेटला मला. तो बोलला ही बॉडी बनवायला खूप खर्च असतो, डाईट लागतो, पैसा लागतो. जर मी ती गोष्ट घरी सांगितली असती तर माझे वडीलही पेलवान होते, तर ते मला वारंवार सांगायचे मी याच्यात वेळ वाया घातलाय, तू घालू नको, याच्यात पुढे करिअर नाही, अभ्यास कर. म्हणून मी ते सांगू शकणार नव्हतो. तर मी विचार केला की आता आपण काहीतरी काम शोधायचं 12वीच्या सुट्टींमध्ये. तर मी गावापासून जवळ असले 10 ते 5 किलोमीटरवर टोल नाका आहे, तिथं कामाला आलो. कामाला मला 6,000 रुपये स्टार्टिंग पगार दिली त्यांनी. दिल्यानंतर मी विचार केला की आता या 6,000 रुपयात आपण डाईट करायचा आणि आपली जिमचा खर्च पूर्ण करायचा, पण काहीतरी करून दाखवायचं. पण माझ्या बॉडी बनवण्याचा उद्देश असा होता की माझी बॉडी बनल्यानंतर लोक मला घाबरतील आणि आता जे पोरं कॉलेजला जाता यांनाही वाटतं बॉडी वगैरे राहिली, टी शर्ट वगैरे फिट झालं तर चांगला दिसू, कॉलेजला जाणार. तोच माझाही उद्देश होता. असा कुठला गोल नव्हता की बॉडी बनवून काहीतरी करायचं. एके दिवशी विचार केला की ही जिममध्ये मी आता वर्कआउट करतोय, आता मला तिकडं 5-6 महिने झाले. महिने झाल्यानंतर
प्रोग्रेस तर मसलमध्ये दिसत होता, पण इक्विपमेंट पुरेसं नव्हतं. तर मी एक विचार केला की गावात एकच जिम होती, तर त्या जिमला गेलो आणि त्या सरांना सांगितलं की सर मला जिम जॉईन करायची. तर त्या सरांनी मला सांगितलं की ₹1500 3 महिन्याचे तुला पे करावं लागतील. तर मी त्यांना बोललो की मंथली तुम्हाला फीस देईल सर. तर ते बोलले नाही आमच्या रूल रेग्युलेशनमध्ये बसत नाही, आम्ही मंथली घेत नाही, 3 महिन्याची घेतो. मी त्यांना भरपूरशी रिक्वेस्ट केली, पण ते मला एक शब्द असा बोलले की ह्या जिमला फक्त प्रोफेशनल लोक येतात, चांगल्या घरातले लोक येतात. कारण त्याला माझं बॅकग्राऊंड माहिती असेल म्हणून ते तसं बोलले. आणि बोलल्यानंतर ते बोलले की नाही इथं तू येऊ शकत नाही, तुझी लायकी नाही. मी तिकडून आलो आणि थोडं रडलो आणि विचार केला की नाही जे आहे ना त्यात आपण समाधानी राहू. तर मी विचार केला की ह्या जिमला आपण आता काहीतरी करायचं. करत असताना 12वीचा रिझल्ट लागला आणि त्यातही मला ते 25 गुण भेटले. तर अजून मला असं वाटलं की ग्राउंडला असल्याने 100% काहीतरी होणारच. तर मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. पण कॉलेजला ॲडमिशन घेताना प्रॉब्लेम असा होता की जेव्हा ॲडमिशन घ्यायचं तर वाटतं की आता पुढे कशाला घ्यायचं. पण माझ्या वडिलांनी फिक्स करून ठेवलं होतं BCAला तुला ॲडमिशन घ्यायचं आणि मी त्यांच्या पुढे जाऊ शकणार नव्हतो. का नाही जाऊ शकणार होतं? कारण मी सगळ्या गोष्टींमध्ये हट्ट करायचो, होते माझ्या हट्टही पूर्ण करायचे. कारण मला ज्यांनी सांगितलं कार घे, कारही घेऊन दिली होती, बुलेट घे, बुलेटही घेऊन दिली होती. मग ह्या गोष्टीला मी हट्ट करू शकणार नव्हतो. मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. घेतल्यानंतर 3 दिवस मी कॉलेज केली. 8 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत कंटिन्यू कॉलेज करायचो. एके दिवशी एक पोरगा भेटला मला संध्याकाळी आणि तो म्हणाला की कॉलेजला फ्री जिम असते, तिथं का जात नाही तू? तर मी विचार केला की ठीक आहे आता तिकडे जायचं. मग मी काय ठरवलं, कॉलेजचा वेळ आहे आपला 8 वाजेपासून 10 वाजेपर्यंत ना, तर कॉलेज नाही करायची, आपण जिमलाच थांबायचं. जिमला कंटिन्यू 8 ते 10 थांबायचो. कॉलेज पोरांची व्हायची, ते घरी जायचे, मी जिम करायचो, मी घरी जायचो. असं चालत असताना वर्ष गेला, रिझल्ट लागला, मी फेल झालो. फेल झाल्यानंतर घरच्यांना समजलं की जे लोक म्हणायचे की हा काही करू शकत नाही जीवनात, तर त्यांना ते सिद्ध झालं. पप्पांनी खूप रागवलं, मारलंही तेवढंच. पण माझ्यात जी जी हे होतं, हट्टी जो होतो, तो काही कमी होत नव्हता. तर मी विचार केला की नाही करायचं, आता कॉलेजही करायची, जिमही करायची. पण माझ्याकडनं जो 3 वर्षाचा कोर्स होता, तो 7 वर्षात पूर्ण झाला. हे घरच्यांना कळलं की हा कुठेही सक्सेस नाही होऊ शकत. तर मला त्यांनी सांगितलं की तो टोल नाक्यावर जो काम करतो ते आता सोड. तिथला माझा PFचा पैसा मी काढला आणि घरून काही मला सपोर्ट केला पैशांनी आणि मला 600 स्क्वेअर फूट जागा भेटली. तिकडे मी जिम चालू केली आणि जिम चालू करण्याचा उद्देश माझा फक्त हाच होता की मला स्वतःला जिम करायला भेटायला पाहिजे. मी पोरांचे विचार नाही करायचो की आम्हाला पैसा देईन त्याला मी जागा देणार, हा उद्देश नव्हता. पण मला माझ्या मेहनतीमुळे असं भेटत गेलं की मला खूप रिस्पॉन्स भेटत गेला तिथून. त्या जिमपासून एक जिमपासून मी दुसरी जिम केली, दुसऱ्या जिमपासून तिसरी जिम केली. तिसरी जिम करत असताना आमची धुळे श्री खूप मोठी असते, मानाची असते. तर मला तिथला विचार केला मी की हिची प्रॅक्टिस करायची ना, आपण ही धुळे श्री व्हायचं. तर त्या तयारीला लागलो आणि त्यातच मी घरच्यांसमोर माझे प्रेम प्रकरण मांडलं. सगळ्यांच्या जीवनात प्रेम प्रकरण येतं आणि प्रेमात कोणीतरी पडतं, हेच माझ्यासोबतही झालं. मी जेव्हा 12वीत असताना मला एका पोरीशी प्रेम झालं आणि झाल्यानंतर ते माझं 7 ते 8 वर्ष कंटिन्यू राहिलं. त्यानंतर मी विचार केला होता की माझा बिझनेस ग्रोथ झाल्यानंतर, माझ्याकडे इन्कम सोर्स वाढल्यानंतर मी घरात ते शेअर करू आणि शेअर केल्यानंतर मला ॲक्सेप्ट करतील अशी माझी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा झाली नाही पूर्ण. मी वडिलांसमोर जेव्हा तो विषय मांडला, तर त्यांनी मला सरळ भाषेत सांगितलं की हे होणार नाही आणि जेही तुला सोपवलं गेलंय काम, ते आम्ही तुझ्याकडनं परत घेतो आणि तुला असाच आज आमच्यापासून तुझे कुठलेही रिलेशन नाही, तू निघ. म्हणजे माझी एका रात्रीमध्ये दिवस पलटले की मी एकी साईडला जर बघितलं तर ज्या रूममध्ये झोपायचो AC होती आणि जिकडे गेलो मला एका कपड्यावर कमीत कमी 10 ते 11 दिवस राहावं लागलं. माझे वडील मला सांगायचे तुझे सगळे हट्ट पूर्ण केलेत, हा होऊ शकत नाही. कारण त्यांचे जे होतं ते बरोबर होतं. पण माझीही त्याच गोष्टीवर हट्ट होता की मला करायचं तर हेच करायचं. तर त्यांना ऑप्शन नव्हता. त्यांनी मला एक ऑप्शन दिला की तू एकतर हे जे दिलंय तुला, जी जिम सांभाळायला दिली, जो काही व्यवहार दिलाय, हा आमच्याकडे सोप आणि तू तुझ्या हातावर काहीतरी करून दाखव. तर जेव्हा ते मला बोलले की तू आता आमचं काही नाही, तू तुझ्या हातावर काहीतरी कर आणि निघ बाबा घरातून. तर मी त्या अंगाच्या कपड्यांवर निघालो. खिशात फक्त ₹300 होते. जाताना मला रडायला तर भरपूर यायचं. पण ज्या बसमध्ये मी बसलो तर मला माहितीही नव्हतं ती कुठल्या दिशेने जाणार ती बस. तर जेव्हा तो कंडक्टर माझ्याकडे तिकीट घ्यायला आला तर त्यांनी सांगितलं की कुठं जायचं तुला? तर मी बोललो सर कुठं जाणार ही? ते बोलले की पुण्यात दिशेला जाते, पुण्यापर्यंत जाणार. तर मी त्याला ₹300 दिले. त्यांनी मला ₹55 परत केले. परत केल्यानंतर ते खिशात ठेवले. पुणे स्टेशनला आलो आणि उतरल्यानंतर आता करायचं काय? मी हट्टी होतो म्हणून मला माहीत होतं घरून कॉल येईल आणि मला घरी बोलवतील.
एक दिवस गेला, कॉलही आला नाही. माझ्या खिशात ते 55 रुपये तसे तसे होते. दुसऱ्या दिवशी मी बिस्लेरीची बॉटल घेतली आणि विचार केला काहीतरी काम शोधायचं. पण काम शोधायला जाण्याच्या आधी माझ्या मनात असा विचार यायचा, की एक वेळ माझी अशी होती, की मी लोकांना काम द्यायचो आणि आज मला दुसऱ्याकडे काम करावं लागतंय. तर पण पहिला दिवस गेला, दिवसभर काम शोधलं, कुठेही मला काम भेटलं नाही आणि मंदिरात रात्री झोपायचो. दुसराही दिवस तसाच गेला, तिसराही गेला. सलग 4 दिवस गेले. 4 दिवसानंतर मला एका जिममध्ये काम भेटलं. पण मी 4 दिवस पोटात एक अन्नाचा घासही नव्हता, फक्त पाण्यावर 4 दिवस काढले होते. तर माझं बॉडी स्ट्रक्चर तर वेट कमीत कमी 7 ते 8 केजी उतरलं होतं. कोणी मला बघून म्हणत नव्हतं, की हा बॉडी बिल्डर असेल. पण जी सिच्युएशन होती, फक्त माझ्या स्किलवर मला तो भेटला होता जॉब. भेटल्यानंतर पहिला दिवस गेला, तर त्या जिमला जेव्हा मी जायचो, तर मला एकच विचार यायचा, मला राहण्याची सोय झाली पाहिजे आणि खाण्याची सोय झाली पाहिजे. माझा असा उद्देश नव्हता, की मला पैसा भेटला पाहिजे. हा वेळ जरी निघाला माझ्यासाठी भरपूर होतं. पहिला दिवस गेला, त्या दिवशी माझे कपडे पूर्ण खराब होते. रात्री धुतले आणि सकाळी तेच घालून मी जिमला गेलो. तर जिमला गेल्यानंतर 10 वाजेला मी विचार केला, की आता 10 वाजेपर्यंत ही जिम चालते. यानंतर करायचं काय? तर मी काम शोधायला निघालो. तर मला एक वीट काम भेटलं आणि तिकडून मला ₹100 भेटले. 3 वाजेपर्यंत मी काम केलं आणि त्या दिवशी मी पोटात एक अन्नाचा घास टाकला. त्या दिवशी मला बरं वाटलं. तर असे माझे 10 दिवस गेल्यानंतर ते जिम ओनर जे होते, त्यांनी मला विचारलं, "सर तुम्ही एकच कपडे घालता, काही प्रॉब्लेम आहे का?" मी त्यांना सरळ माझा जोही प्रॉब्लेम होता मी क्लिअर सांगून दिला. कारण क्लिअर सांगण्याचं कारण असं होतं, की त्यांना दुसरीकडून माहिती पडलं असतं, तर ते बोलले असते, की तुम्ही खोटं बोलले, तुम्ही लपवलं. म्हणून मी जे होतं ते पूर्ण क्लिअर त्यांना सांगितलं. त्या व्यक्तीने मला 10 दिवसाची माझी पगार दिली आणि पगार दिल्यानंतर मला सांगितलं, "ठीक आहे सर, तुम्ही कपडे घ्या." मी तिथून डी-मार्टला गेलो. डी-मार्टला मी एक टी-शर्ट घेतलं, एक पॅन्ट घेतली आणि चप्पल घेतली. घेतल्यानंतर आलो संध्याकाळी मी ते कपडे घातले आणि जिमला गेलो. जिमला गेल्यानंतर जेव्हा मी जिम मंगल झाली रात्री, जेव्हा बाहेर आलो बघितलं, तर माझी चप्पल नव्हती तिथं एकच चप्पल होती. बघितली, खाली आलो. तर खाली आल्यानंतर चप्पलला बघून मला रडायला आलं, की माझी मागचे दिवस आठवले, की घरी माझ्याकडे पुमा, आदिदास असे शूज होते. 2-2, 3-3 शूजचे जोड राहायचे आणि मी एक चप्पल हरवल्यानंतर तिला शोधत होतो. जेव्हा तिला शोधली तर तिला चप्पलला कुत्र्याने खाल्ली होती. खाल्ल्यानंतर माझ्या मनात एक आला, की ₹100 ची चप्पल मी आज शोधतोय. जो मला बापाने ₹100 द्यायची मला व्हॅल्युएशन नव्हती. त्या दिवशी मी कमवलेल्या पैशांनी ते घेतलेलं मला खूप रडायला आलं आणि ती चप्पल घेतली. मी शिलाईन मारली आणि तिला वापरत होतो. वापरत असताना 3 महिन्यात मला एक कॉल आला. तर कॉल आल्यानंतर मला एक व्यक्ती असा बोलला, की "तू दीडश्रीची तयारी करत होता, तर तुझा माज उतरला आणि तू संपलेला आहे." असं आम्हाला ऐकायला आलं. "तू शिरपुरी सोडलेला आहे." तर मी ते रडतही होतो आणि त्याच्याशी बोलतही होतो. "ठीक आहे, ठीक आहे." फक्त हो म्हणायचो मी. तो तिकडून बोलत होता, "तुझी लायकी नाही, तू करूही शकत नाही. तुला घरून हाकलून दिलंय, तर तू करणार तरी काय?" आणि जो व्यक्ती घरून निघतो, तर बोलणारे खूप असतात त्याच्या मागे, पण त्याला सपोर्ट करणारे नसतात. पण तसेच माझ्याकडे 2 व्यक्ती असे होते, मला प्रत्येक वेळेस सांगायचे, "तू कर, होऊन जाईल, सगळं होईल, सगळं होईल, करत राहा." कारण ज्या गोष्टी इग्नोर करत गेलं, ती मागे सुटत जाते आणि जी पॉझिटिव्ह घेतली, तर ती पुढे जात राहते. म्हणून मी पॉझिटिव्ह घेत गेलो आणि जे सरांकडे मी कामाला होतो, त्यांना सांगितलं, की "सर, मला असं-असं करायचे." त्यांना बरंचसं नॉलेज होतं. त्यांनी सांगितलं, की "ठीक आहे, करा." ते मला जेव्हा सांगायचे, की "तुला 400 ग्रॅम चिकन घ्यावं लागेल." माझ्याकडे पुरेसा पैसा नाही राहायचा. मी 10 वाजेपासून 3 वाजेपर्यंत काम शोधायचो आणि ते पैसे घेऊन तो डाएट करायचो. जेव्हा ते मला सांगायचे 40 ग्रॅम चिकन घ्या सर, तर मी त्याला घ्यायचो 20 ग्रॅम. जेव्हा ते सांगायचे 400 ग्रॅम घ्या, तर मी घ्यायचो 200 ग्रॅम. असं माझं चालू मी त्यांच्यापासून लपवायचो. कारण ते गुरु होते. मला खोटं बोलायला पण आवडत नव्हतं. पण माझी सिच्युएशनच खराब होती त्यावेळेस. तर मी काय करणार तरी काय? तर मी ते करत असताना धुळेश्री आली आणि त्या दिवशी मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन झालो. जेव्हा मी चॅम्पियन ऑफ चॅम्पियन धुळेश्रीला झालो, तर मी ज्या गाडीत गेलो होतो तिथपर्यंत, म्हणजे ती टॅक्सी होती. त्या टॅक्सीचे पण सेल्फी काढायची. तर मी विचार केला, की मी धुळेश्री झालोय, तर मी ह्या जगात काहीही करू शकतो. कारण माझ्यात खूप जिद्द होती, की करून दाखवेल. कारण पप्पांनी बोललेला शब्द मला आठवत होता. जेव्हा ते काही करायला जायचो, तो शब्द माझ्या पुढे यायचा. तर ती टॅक्सीचा जेव्हा फोटो काढत होते, तर मला वाटायचं, की मी काहीतरी करू शकतो. जेव्हा तिथून निघालो, पुण्याच्या दिशेला यायला लागलो, मला गाडीत मी एक विचार केला, की करायचं तर आता मोठं करायचं, इतिहासच घडायला पाहिजे. मी जेव्हा पुण्यात आलो आणि आल्यानंतर विचार केला, की माझी आता स्वतःची जिम टाकायची. तर मला बँकही लोन देत नव्हती, कुठलंही डॉक्युमेंट नव्हतं. तर मी विचार केला, माझ्या मित्राला सांगितलं, त्याला 3 दिवस मनवलं, की मला लोन करून दे बाबा. त्याने कुठेतरी जाऊन हो म्हटलं आणि मी गावाकडे एक छोटीशी जिम चालू केली. चालू करत असताना तेव्हा एक मला कॉल आला आणि म्हटलं गेलं, की मिस्टर इंडिया आणि मिस्टर युनिव्हर्स इंडियामध्ये आहे. आता तू प्रिपरेशन कर. तर 2 महिने मी कंटिन्यू प्रिपरेशन केलं, पण डोक्यात एक विचार राहायचा, ई-एम-आय फेडायचा आहे, रेंट द्यायचं आहे आणि स्वतःलाही डाएट करायचं आहे.
पैसा तेवढा कमवायचा आणि आपण दुसऱ्या शहरात आलो, इकडं आपल्याला पैसा भेटणार कसा? पण मी मेहनत करत कंटिन्यू राहिलो. त्यानंतर एके दिवशी मी स्क्वॉट मारत होतो. स्क्वॉट मारत असताना जेव्हा बार तुटला आणि माझ्या कमरेत घुसला, तर मला 10 सेकंदापर्यंत काही कळलं नाही. माझं ब्लड खाली वाहत होतं. वाहिल्यानंतर मी दिसलं, तो बार मी स्वतःच्या हाताने बाहेर काढला आणि पोराला बोललो, टी-शर्ट दे. लावलं आणि डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर मला सरळ बोलले, की तुला सर्जरी करावं लागेल. मी डॉक्टरांना सांगितलं, सर माझ्याकडे तेवढा वेळ नाही, कारण माझ्या डोक्यात एकच चालायचं, मी मेहनत खूप घेतली, पैसा खूप टाकलेला आहे, तर मी ही गोष्ट सोडू शकत नाही. एक तर मी जीव देईन, एक तर काहीतरी करीन. पण मी तिथून त्यांना सांगितलं, मी सकाळी येतो सर, मी जातो. मी तिथून निघालो, घरापर्यंत आलो. घरी आल्यानंतर एकच विचार, मी जिमला पोरगा बी नव्हता लावला आणि माझ्याकडे जो इन्कम सोर्स यायचा, तो फक्त मी विचार करायचो, पोराला 5,000 देण्यापेक्षा हे करायचं. तर मी ड्रेसिंग करून तो पूर्ण क्लिअर केली ती जखम. इंटरनल ती पेनिंग खूप व्हायची, पण मी दाखवायचो नाही की मला पेनिंग होते. पण मी प्रॅक्टिस करत राहिलो आणि मी इंडियालाही मेडल घेतलं, मिस्टर युनिव्हर्सलाही मी मेडल घेतलं. त्यानंतर जेव्हा मी गावाकडे आलो, गावाकडे आल्यानंतर माझी 5 ते 6 किलोमीटरला रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कमीत कमी 20 ते 25,000 पोरं होते. तेव्हा मला वाटलं की मी ह्या जगात कुठलाही असा व्यक्ती नाहीये की त्याच्यात जिद्द असेल आणि तो काही करू शकत नाही. म्हणून जिद्द असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मी सर्जरी केली आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. आज माझ्या सक्सेसचं मागचं जर उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हटलं, ज्या रस्त्याने माझे आई-वडील, माझे बहीण पाहुणे जातात, तर त्यांना म्हटलं जातं, हरपलचे बहीण पाहुणे आहेत, आई-वडील आहेत. ही माझी आज ओळख आहे. जस्ट टॉकच्या माध्यमातून मी तुम्हाला एकच संदेश देऊ इच्छितो. आताचे जे यूथ पिढी आहे किंवा यूथ जनरेशन आहे, हे व्यसनकडे खूप जाऊन राहिलंय. तर व्यसनकडे जाण्यापेक्षा तुमच्या शरीराला वाचवणं खूप गरजेचं आहे. कारण ना, आताचे जेवढे पण यूथ आहे, हे 18 वर्षाचे असो, 20 वर्षाचे असो, हे जिमकडे वळत नाही, पण व्यसनकडे वळतात. तर माझं हेच म्हणणं आहे, की तुम्हाला जर बॉडी बिल्डिंग करायची असेल, प्रोफेशनल कुठल्याही गेममध्ये तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचे असेल, काहीतरी चॅम्पियन बनायचे असेल, तर तुम्हाला व्यसनपासून मुक्ती घेतलीच पाहिजे. आणि मी तरी म्हणतो, की तुम्ही ज्या गोष्टीत तुम्हाला बेनिफिट भेटत असेल, तीच गोष्ट करा. कारण आपला माइंड आणि आपलं जे आपण म्हणतो, की मिरर समोर गेल्यानंतर जे समोर बघून आपण बोलतो, ते सत्य असतं. एकदा जाऊन तुम्ही शरीरासमोर उभं राहून आणि मिररासमोर सांगा, की मी काय करू आणि काय करू. जे तुमचे शरीर सांगतं ते सत्य असतं, ते करून बघा. मला जस्ट टॉकला बोलवलं, मी खूप आभारी आहे. आणि तुमच्या समोर आलो, तुम्हाला सांगण्याचा माझा उद्देश असाच आहे, की माणसात जिद्द असली, कुठलाही शिखर गाठू शकतो. नमस्कार. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.